नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे 2026 ची. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं ट्रेड अप्रेंटिसशिपकरिता 75 पदे आहे, टेक्निशियन अप्रेंटिससाठी 120 पदे आहे आणि पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी 210 पदे आहे. टोटल हे सगळे पदांना मिळवून आपल्याला 405 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी 10वी+ ITI वाले अप्लाय करू शकता, इंजिनिअरिंग डिप्लोमा वाले अप्लाय करू शकता आणि कोणत्याही शाखेतील आपली पदवी असेल तरीही आपण अप्लाय करू शकतात. ओके, कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. अप्लाय करण्यासाठी नोकरी ठिकाण असणार आहे आपल्याला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, दादर नगर आणि हवेली आणि दमण आणि दीवमध्ये. ओके, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी वॅकन्सी निघालेली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून आलेली आहे. मार्केटिंग डिव्हिजन कडून, वेस्टर्न रिजन कडून ही वॅकन्सी आहे, जी की इंडियन ऑइल भवन BKC प्लॉट नंबर C33 मधून जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई महाराष्ट्र कडून आलेला आहे. 4051 पिनकोड आहे इंडियन ऑइलचा. ओके, आता ॲडव्हर्टाइज नंबर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 2025-26 साठी तिसरी नोटिफिकेशन आहे. 11 मार्च 2026 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. नोटिफिकेशन जी दिलेली आहे एंगेजमेंट जी आहे ट्रेड ट्रेड अप्रेंटिसशिप, टेक्निशियन अप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करते तर पदभरती आहे 1961 च्या नुसार मार्केटिंग डिव्हिजन वेस्टर्न रिजनसाठी ही वॅकन्सी आहे. आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड करून वन ऑफ द लार्जेस्ट कमर्शियल अंडरटेकिंग कंपनी आहे, जी की इंडियामध्ये आपल्याला फॉर्च्यून फॉर द ग्लोबल 500 कंपनी आहे, 500 कंपनी आहे, ज्याची स्किल अँड बिल्डिंग मध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. नॅशनल आपला प्रोसेस देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर टेक्निशियन, ग्रॅज्युएट्स अँड ट्रेड अप्रेंटिसशिप करते पदभरती आहे आणि टेक्निकल, नॉन टेक्निकल मध्ये पण पदभरती आहे. लोकेशन आणि स्टेट दिलेली आहे, जी की ऑल ऑल इंडियामध्ये आता त्यांची महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड अँड युनियन टेरिटरीमध्ये बघायला गेले तर दमण अँड दीव अँड दादर अँड नगर हवेलीमध्ये इथं वॅकन्सी आलेल्या आहेत. ओके, तर चांगली प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळते. त्या ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेल्या कॅन्डिडेटनी याच्यामध्ये मीटिंग फॉर द फॉलोइंग क्वालिफिकेशन अँड अदर पॅरामीटर्स फॉर एंगेजमेंट फॉर अप्रेंटिसशिप्स ऍक्ट दिलेलं आहे. 1961 नुसार आपली पदभरती आहे. आता स्टेट दिलेलं आहे, कोड दिलेला आहे त्याच्यानंतर डिसिप्लिन दिले आहे, टोटल ऑफ वॅकन्सी देण्यात आलेली आहे. PWD वगैरे, UR, EWS, SC, ST, OBC, NCL सगळ्यांना मिळून. आता याच्यात दिलेले आहे आता महाराष्ट्रासाठी स्टेटसाठी तर वॅकन्सी आहे. आता कोड नंबर जे दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला 101 ते 106 पर्यंत जर बघायला गेले तर टेक्निशियन अप्रेंटिसशिपसाठी त्यात पदभरती आहे. टोटल ऑफ 40 वॅकन्सी देण्यात आलेली आहे. आपल्याला कॅटेगरी बघून घ्या. त्यानंतर कोड नंबर जो दिलेला आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी असणार आहे आपण, जो की याच्यामध्ये आपल्याला 10 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर 12 नंबरचा कोड दिलेला आहे, याच्यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 120 वॅकन्सी आहे आणि त्याच्यानंतर 13 नंबरचा जो कोड आहे ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी डाटा एंट्री ऑपरेटर अँड डाटा एंट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेशन 9 वॅकन्सी देण्यात आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण पुढे बघायला गेलं तर गुजरात करते जो भरती आहे ते गुजरातमध्ये जर बघायला गेले तर आता इथपर्यंत जर बघायला गेलं तर ट्रेड टेक्निशियन अप्रेंटिसशिपसाठी इथं 20 वॅकन्सी आहे. ज्यात टेक्निशियन अप्रेंटिसशिप होतं पहिले, त्यानंतर ट्रेड अप्रेंटिसशिप. ओके, त्याच्यानंतर ट्रेड अप्रेंटिसशिप करता 107 पासून ते 111 पर्यंत ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी 10 वॅकन्सी आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी 35 पदं आहे आणि ट्रेड अप्रेंटिसशिप्स असणार आहे डाटा एंट्री ऑपरेटर स्किल अँड प्रेशरसाठी 4 वॅकन्सी आहे. मध्य प्रदेशमध्ये पदभरती आहे. याच्यामध्ये 101 पासून तर आपल्याला 106 पर्यंत टेक्निशियन अप्रेंटिससाठी 20 पदं आहे. त्यानंतर 107 पासून तर 111 पर्यंत टेक्निशियन अप्रेंटिससाठी 20 पदं आहे. ट्रेड अप्रेंटिससाठी 10 पदे आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 35 पदे आहे आणि ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी असणार आहे डाटा एंट्री ऑपरेटर करिता आणि स्किल सर्टिफिकेशन वाल्याला 4 पदे आहे. आता गोव्याकरता जर बघायला गेलं तर टेक्निशियन अप्रेंटिसशिप करिता याच्यामध्ये आपल्याला 10 पदे बघायला मिळतात. टोटल ऑफ ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी 5 पदे बघायला मिळतात. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी 5 पदे बघायला मिळतात आणि डाटा एंट्री ऑपरेटर करिता 2 पदे बघायला मिळतात. ओके, त्यानंतर जर बघायला छत्तीसगडमध्ये जर बघायला गेलं तर 101 ते 106 पर्यंत टेक्निशियन अप्रेंटिसशिप फक्त 10 पदे आहे. त्यानंतर 107 पासून तर 111 पर्यंत
5 पदे आहे आपल्याला ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपला 5 पदे आहे आणि ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये डाटा एंट्री ऑपरेटरला 2 पदे आहे. दादर नगर हवेलीमध्ये जर बघायला गेलं तर 101 पासून तर 106 पर्यंत 10 पदे आहे. 10 पदे याच्यामध्ये आहे. ओके. दादर आणि नगरमध्ये टेक्निशियन करते 10 वॅकेन्सी आहे. ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये जर बघायला गेलं तर 5 वॅकेन्सी आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपला 5 वॅकेन्सी आहे आणि डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये 2 वॅकेन्सी आहे. ओके. त्यानंतर इथं शेवटमध्ये आपल्याला दादर अँड दीवमध्ये दमण अँड दीवमध्ये 101 ते 106 पर्यंत 10 वॅकेन्सी आहे टेक्निशियनमध्ये अप्रेंटिसशिप करता. 107 ते 111 वॅकेन्सी आहे ट्रेड अप्रेंटिसशिप करता. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करता 5 वॅकेन्सी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटर करता 2 वॅकेन्सी आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे जे की टॅलेंटेड आपल्याला वॅकेन्सी दिलेली आहे कॅटेगरीनुसार आपल्या टाइम टू फॉर एंगेजमेंटसाठी नोट दिलेली आहे. याच्यामध्ये PWD करता, डिसिप्लिन करता अँड ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप्स अँड ट्रेड अप्रेंटिसशिप, डाटा एंट्री ऑपरेटर, फ्रेशर्स अँड स्किल सर्टिफिकेशन होल्डरला याच्यामध्ये आपल्याला कोड नंबर देण्यात आलेले आहे जे की मी तुम्हाला सांगितलेले आहे. ओके. PWD करता इथं नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे. आपण वाचून घ्या जरा PWD साठी. स्टायपन जर बघायला गेलं तर स्टायपन आपल्याला जो दिला जातो गव्हर्नमेंटकडून तो आपल्याला गव्हर्नमेंटकडून भेटतो, बाकीचा कंपनीकडून भेटतो. ओके. आता याच्यामध्ये दिले इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं सगळ्यात पहिलं जे आहे डिसिप्लिन कोडनुसार तुम्हाला मी सांगितलं होतं जे की 101 ते 106 पर्यंत टेक्निशियन अप्रेंटिसशिपला आहे. टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये जर बघायला गेलं तर मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इस्टिमेशन्स आहे, त्याच्यानंतर सिव्हिल आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघायला गेलं तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे. अशा याच्यामधून आपल्याला 3 वर्षाचा डिप्लोमा आपल्याला झालेला असेल या स्टेबिलायझेशनमधून तर आपण अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा डिप्लोमा असेल कोणत्याही सब्जेक्टमधून एका तर आपण अप्लाय करू शकतात. NCVT, SCVT आता बघू ITI साठी. ओके. 107 पासून तर 111 पर्यंत ITI वाल्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. NCVT, SCVT सर्टिफिकेशन पाहिजे आपल्याला, ITI झालेलं पाहिजे. आपल्याला याच्यामध्ये फिटरमध्ये असो, इलेक्ट्रिशियनमध्ये असो, मेकॅनिकलमध्ये असो, इस्टिमेशनमध्ये असो, मस्टिसमध्ये असो 2 वर्षाचा आपला ITI झालेला असेल, NCVT, SCVT सर्टिफिकेशन आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतरचा हा कोड आहे 112 नंबरचा. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी BA, BCom, BSc, BBA झालेला असेल तर आपण अप्लाय करू 50% ओके. आणि SC/ST ला 45% लागणार आहे ग्रॅज्युएट लेवलमध्ये. ओके. त्यानंतरचा कोड आहे आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटर फ्रेशर करिता. ओके. 113 नंबरचा कोड डाटा एंट्री ऑपरेटर फ्रेशरसाठी 12वी पास झालेले असाल आणि आपल्याकडे फ्रेशर असाल तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. 50% मध्ये आपल्याला 12वीला असेल तर आपण अप्लाय करू शकतो आणि 45% जर SC/ST PWDला असेल तरी आपण अप्लाय करू शकतो. 114 नंबरचा याच्यामध्ये आपल्याला कोड देण्यात आलेला आहे. 12वी पास प्लस आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटर सर्टिफिकेशन होल्डर आपण असाल, आपण कोणाकडून डाटा एंट्री ऑपरेटरचा कोर्स केलेला असेल 12वी पास नंतर तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे यामध्ये. ओके. फुल टाइम आपल्याला याच्यामध्ये रेग्युलर कोर्स वगैरे रिलेव्हंट क्वालिफिकेशन पार्ट देण्यात आलेले आहे इलिजिबल कॅन्डिडेटनुसार. ओके. आता क्लास 10 ITI डिग्री डिप्लोमा आपल्या ह्यासाठी आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंटेशन आपल्याकडे पाहिजे आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही. आता कॅन्डिडेटसाठी प्रोसेसिंग अँड इंजिनिअरिंग आणि रिलेव्हंट डेट दिलेलं आहे. याच्यामध्ये क्लास 10 अँड सर्टिफिकेशननुसार 2 इयर आपल्याला झालेलं असेल, ITI 2 वर्षाचा 3 वर्षाचा आपला डिप्लोमा झालेला असेल, इंजिनिअरिंग झाले असेल आपल्यासाठी सुवर्ण संधी यामध्ये आहे. ओके. ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन पाहिजे आहे. क्वालिफिकेशन जे आहे आपल्याला ग्रॅज्युएट अँड टेक्निशियनचे क्वालिफिकेशन कंप्लीट झालेले पाहिजे. डिग्री जी झालेली असेल आपली 1/4/2022 पासून तर 28/2/2026 पर्यंत वाले अप्लाय करू शकतात. आणि ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये जर असेल तर 1/4/2021 ते 28/2/2026 पर्यंत आपली डिग्री झाली असेल तर अप्लाय करू शकतात. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. डिक्लेरेशन दिलेली आहे आपल्याला, प्रिन्सिपल वगैरे माहिती देण्यात आलेली आहे. NCVT, SCVT सर्टिफिकेशन लागणार आहे ITI वाल्यांसाठी. आता याच्यामध्ये BE, BTech, MBA, MCA, CA, CAV, LLB वाले इथे अप्लाय करू शकत नाही. हायर क्वालिफिकेशनला साठी घेत नाही. ओके. एज लिमिट दिलेली आहे 24 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एज लिमिट काउंटिंग डेट आहे 28/2/2026 पर्यंत. SC/ST करता 5 वर्ष सूट आहे. म्हणजे तुम्ही 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात आणि 3 वर्ष सूट आहे OBC NCLला, म्हणजे तुम्ही 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आणि जर तुम्ही PWD मध्ये असाल तर 10 वर्ष सूट आहे. ओपन कॅटेगरीला 15 वर्ष सूट आहे. SC/ST कॅटेगरीला 13 वर्ष सूट आहे. OBC NCLला. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे 12 महिन्यांची असणार आहे. सिलेक्शन दिलेलं आहे यामध्ये. ओके. कॅन्डिडेटसाठी रेग्युलर सक्सेसफुल NAPS NATS कडून आपली ही झालेली पाहिजे. ओके.
अपेंडिशिप्स. ओके, त्याच्यानंतर अप्लाय करू शकतात. कोणतेही आपल्या राईट इन टेस्ट इंटरव्ह्यू होणार नाहीये. आपल्या पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन यामध्ये केलं जाणार आहे, क्वालिफिकेशनच्या पर्सेंटेजनुसारच. ओके, तर चांगली सुवर्ण संधी आहे. प्री मेडिकल फॉर्मॅट आपल्याला देण्यात आलेलं आहे यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी प्री एंगेजमेंट आपल्याला मेडिकल फिटनेस वगैरे आपलं चेकिंग केली जाईल. फॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी क्वालिफाईंग पॅनलनुसार. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती. SC ST OBC NCL करिता चांगली फॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे. ओके, जनरल आपल्याला इंट्रोडक्शन देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेटसाठी आपल्याला याच्यामध्ये ॲडव्हाइस टेक्निशियन ट्रेड अँड ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करिता चांगली सुवर्ण संधी आपल्याला बघायला मिळत आहे. ट्रेड अप्रेंटिसशिप्स अँड डाटा ITI डाटा एंट्री ऑपरेटर करता याच्यात सुवर्ण संधी आहे. टेक्निशियन अप्रेंटिसशिप डिप्लोमासाठी दिलेली आहे आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी याच्यामध्ये अप्रेंटिसशिप वेबसाईट लिंक दिलेली आहे. ओके, आता दोघांची सेम आहे. टेक्निशियन आणि ग्रॅज्युएटची NATHची आहे आणि फक्त ITI वाल्यांसाठी अप्रेंटिसशिप्स इंडिया GOV.in अप्लाय करायचं असतं. या दोघांची लिंक मी तुम्हाला देऊन दिली. मेल ॲड्रेस मोबाईल नंबरवर चेक करून टाका. NATS NAPSचा आपल्याला इस्टॅब्लिशमेंट नंबर देण्यात आलेला आहे. ओके, ॲप्लिकेशन आपली सुरुवात झालेली आहे रजिस्ट्रेशन पोर्टलपासून. 26/3/2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. शेवटची दिनांक आहे. तुम्हाला मी झोनचे नाव पण सांगितलेलं आहे ॲप्लिकेशनमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला NATS NAPSच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अपेंडिससाठी अप्लाय करा. ते रिझन अप्लाय झाल्यानंतर IOCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण अप्लाय करून घ्या. ओके, त्याच्यामध्ये संपूर्ण करेक्ट फॉर्म भरा तुम्ही. काहीही फॉर्मचा चुकला तुम्हाला इथून बाद करण्यात येईल. कारण की कोणत्याही प्रकारची आपली याच्यामध्ये एक्झामिनेशन होत नाही. ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर चेक करून टाका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे केले जातील. ऑफर लेटर तुम्हाला जनरेट करून देतील. ओके, तर चांगलं आपल्याला सिस्टम आहे. आपल्याला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट नंबर, चेकबुक अँड आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन लागणार आहे सगळे. ओके, टू अप्लाय करण्यासाठी 11/3/2026 ते 26/3/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. ओके, आता व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटबद्दल माहिती दिली आहे. 10th स्टँडर्ड SSC मॅट्रिफिकेशन सर्टिफिकेशन मार्कशीट्स आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. आता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके, सर्टिफिकेशन आपल्याला जे दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर मोड ऑफ इयर ऑफ पर्पजिंग सेमिस्टर वाईज आपल्याला इयर मार्क्स वगैरे लागणार असेल ते लागणार आहे. डिप्लोमा वगैरे, फायनल ITI CVT CVT सर्टिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्याच्यानंतर आपल्याला जे रिलेव्हंट डॉक्युमेंट आहे एज्युकेशनचे लागणार आहे. ओके, मेडिकल सर्टिफिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 11/3/2026 ते 26/3/2026 पर्यंत अप्लाय करा. ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर चेक करून टाका. तिच्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, अशा पद्धतीचा हा नोटिफिकेशन आलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ट्रेड ग्रॅज्युएट आपल्याला टेक्निशियन अप्रेंटिससाठी सुवर्ण संधी आहे. लवकरात लवकर आपण अप्लाय करून घ्या. अप्लाय करण्याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अप्रेंटिसशिपची पण आणि IOCLची पण. ओके, PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता PDF फाईल. ओके, या व्हिडिओ रिलेटेड काय डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.